नमस्कार मित्रांनो, आज आपण न्यूक्लिअर एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन ह्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. बट बिफोर मुव्हिंग टू द मेन टॉपिक, आपण ह्याच्या मागे जे रिवाइज केलेलं आहे किंवा आपण ह्याच्या मागे जो अभ्यास केलेला आहे तो आपण इथे फक्त एक रिव्हिजन करून घेऊया. ओके, किंवा आठवूया की आपण नक्की काय काय केलेलं. आपण थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन बघितलेले आहेत, राईट. ह्याच्यामध्ये थर्मल एनर्जी यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी फॉर्म कशी होते हे पाहिलं. इफ यू नो, थर्मल एनर्जी यूज करून इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन किंवा न्यूक्लिअर एनर्जी यूज किंवा बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन ह्या दोघांमध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. आणि ॲज अँड वेन वी गो थ्रू दिस मॉड्यूल, आपण जेव्हा ह्या मॉडेलचा अभ्यास करू तेव्हा आम्ही मध्ये मध्ये तुम्हाला ह्या मॉडेलचं आणि मागच्या मॉडेलचं म्हणजे काय, न्यूक्लिअर एनर्जी यूज करून आणि थर्मल एनर्जी यूज करून जनरेट केलेल्या इलेक्ट्रिसिटीमधले सिमिलॅरिटीज सांगणार आहे. ओके, त्या प्रोसेसमधल्या सिमिलॅरिटीज सांगणार आहे. सो अगेन खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सो नीट लक्ष देऊन ऐका. लेट अस स्टार्ट विथ द टॉपिक. Here, the energy released by fission of nuclei of atoms like uranium or plutonium is used to generate the steam of high temperature and high pressure. Okay, जास्त बाउन्सर नसेल गेला तर लेट मी एक्सप्लेन इट टू यू. इथे काय होतं आहे, इथे आपल्याला न्यूक्लिअर एनर्जी यूज करून इलेक्ट्रिक एनर्जी फॉर्म करायची किंवा जनरेट करायची, राईट. सो न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे नक्की काय, जी एनर्जी युरॅनियम आणि प्लुटोनियमच्या न्यूक्लियसमधल्या ॲटम्स म्हणजे न्यूक्लियसच्या फिजनमधनं जी एनर्जी जनरेट होते किंवा जी एनर्जी रिलीज होते, ओके, जनरेट नाही रिलीज. युरॅनियम आणि प्लुटोनियम हे दोन ॲटम्स आहेत जे हेवी मेटल ॲटम्स असं आपण म्हणू शकतो, त्याला हेवी ॲटम्स आहेत ते. आणि ह्या ॲटम्सच्या न्यूक्लियसचा फिजन केल्यामुळे जी एनर्जी रिलीज होते त्याला ती एनर्जी यूज करून आपण तिथे स्टीम जनरेट करतो, वॉटरला स्टीममध्ये कन्वर्ट करतो. इफ यू रिमेंबर, थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण काय केलेलं, येस, कोल यूज करून, कोलला बर्न करून त्याच्यामध्ये जी हीट जनरेट होते ती हीट आपण यूज केलेली वॉटरला स्टीममध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी, बरोबर. इकडे आपण काय करतोय, न्यूक्लियसमधल्या एनर्जीला आपण यूज करतोय. कोणत्या न्यूक्लियसमधल्या, येस, युरॅनियम आणि प्लुटोनियम. बेसिकली युरॅनियम आणि प्लुटोनियम हे जे दोन हेवी ॲटम्स आहेत, या हेवी ॲटम्समधल्या न्यूक्लियसचं जेव्हा फिजन होतं तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी जी रिलीज होते ती एनर्जी यूज करून आपण वॉटरला स्टीममध्ये ट्रान्सफॉर्म करतो. आणि वन्स या स्टीम इज रेडी, तीच स्टीम त्या टर्बाईनला रोटेट करेल आणि टर्बाईन मॅग्नेटला रोटेट करेल. मॅग्नेट म्हणजे रोटेटिंग मॅग्नेट आणि स्टेशनरी कंडक्टरमुळे तिथे पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होईल आणि त्या पोटेन्शियल डिफरन्स जनरेट झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी क्रिएट किंवा जनरेट होईल, नॉट क्रिएट, इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. आय होप मी तुम्हाला एक आउटलाईन दिली आहे न्यूक्लिअर एनर्जी नक्की कशी जनरेट होते. आणि फर्स्ट पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण दिस इज वेअर तुमची कोर ऑफ एनर्जी जनरेट म्हणजे कुठून, म्हणजे बेसिकली हीट कशी जनरेट होते या न्यूक्लिअर एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये, हा फर्स्ट पॉईंट सांगतो. ओके, सो आता जो खाली डायग्राम आपल्याला दिसतोय तो मी थोडाफार एक्सप्लेन करते तुम्हाला. इथे पहा, मी आधी राईट साईडचं एक्सप्लेन करते, त्यानंतर मी लेफ्टला जाते. सो स्टीम जनरेटर म्हणजे काय, जिथे पाणी स्टीममध्ये कन्वर्ट होतं त्याला आपण स्टीम जनरेटर बोलतो, राईट. सो इथून जी स्टीम येईल ते टर्बाईनला रोटेट करेल, त्याच्यानंतर ती स्टीम कंडेन्सरमध्ये, आणि ते जे पाणी म्हणजे ती स्टीम कंडेन्स झाला त्याचं पाणी होईल, राईट. मग तेच पाणी पुन्हा इथे स्टीम जनरेटरमध्ये येतं. ओके, सो दिस इज अगेन अ सायकल. ही सायकल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, राईट. आता आपण इथे बघूया, हे रिॲक्टर जे तुम्हाला नवीन नाव द्यायचं, हे रिॲक्टर काय आहे. येस, हे जे मी तुम्हाला मगाशी बोलली की युरॅनियम आणि प्लुटोनियम ॲटम्सचं फिजन, ॲटम्सच्या न्यूक्लियसचं फिजन. ओके, हे जे फिजन, ही जी रिॲक्शन आहे ही या रिॲक्टरमध्ये होते. ओके, आणि इथे जी एनर्जी जनरेट होते त्याला आपण स्टीम जनरेटरमध्ये पुटअप करतो आणि त्या हीट किंवा ती एनर्जी जी जनरेट झाली आहे ती एनर्जी यूज करून आपलं वॉटर इज गेटिंग ट्रान्सफॉर्म्ड टू स्टीम. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला आहे. लेट अस मूव्ह अहेड. Nuclear fission is a process in which the nucleus of atom splits into two or smaller nucleus as fission products and usually some byproduct particles. फिजन याचा अर्थ काय, अशा तुम्हाला हे दोन शब्द माहिती आहेत का, फिजन आणि फ्युजन. येस, फिजन इज व्हॉट, वन सिंगल ॲटम किंवा वन सिंगल न्यूक्लियस ऑफ ॲटम इज ब्रेकिंग और स्प्लिटिंग इंटू टू और मोर स्मॉलर न्यूक्लियस. ओके,
बेसिकली तुम्ही असं म्हणू शकता की एक लहानसा पेढा, त्या पेढ्याचे 2 तुकडे जेव्हा आपण करतो, ओके, जेव्हा एका पेढ्याचे 2 तुकडे आपण करतो तेव्हा त्याला फिजन म्हणतात. आणि फ्युजन म्हणजे काय? फ्युजन म्हणजे FUSION, फ्युजन. फ्युजन इज वॉट? जेव्हा आपण 2 ॲटम्सना कंबाईन करून एक सिंगल ॲटम किंवा एक सिंगल न्यूक्लियर बनवतोय. ओके, असं कन्फ्यूज नका हो, मी बस तुम्हाला ब्रशअप करते काही कन्सेप्ट्समधनं सायन्सच्या ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. लेट अस गो बॅक टू द टॉपिक. न्यूक्लिअर फिशनबद्दल आपण म्हणतो. न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर म्हणजे काय? न्यूक्लियस, राईट. आणि फिशन म्हणजे काय? 1 पार्टिकल म्हणजे एका पार्टिकलमधनं 2 पार्टिकलमध्ये स्प्लिट होणं किंवा ब्रेक होणं. ओके, न्यूक्लिअर फिजन. आता या दोन्ही शब्दांचा मिळून अर्थ काय होतो? न्यूक्लियस ऑफ ॲटम स्प्लिटिंग और ब्रेकिंग इंटू 2 or more स्मॉलर न्यूक्लियस. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला आहे. आणि याला आपण फिजन, या प्रोसेसला आपण फिजन म्हणतो. जसं इथे तुम्ही बघू शकता या डायग्राममध्ये, इथे हा जो मोठा ॲटम आहे त्याला 2 लहान म्हणजे न्यूक्लियस, हा जो मोठा न्यूक्लियस आहे त्याला आपण 2 लहान न्यूक्लियसमध्ये स्प्लिट केलं, याला फिजन म्हणतात. ओके, पुढचा पॉईंट बघूयात. येस, बिफोर मुव्हिंग टू द नेक्स्ट पॉईंट, मला ॲक्च्युली हा डायग्रामही एक्सप्लेन करायचा आहे तुम्हाला. सो इथे हे कंटेनमेंट स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे, ह्याच्यामध्ये हे जे रिॲक्टर दिसत आहे, जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं. न्यूक्लिअर फिजन कुठे होणार? येस, रिॲक्टरमध्ये तुमचं न्यूक्लिअर फिजन ही प्रोसेस होईल. ओके, आता मी एक फ्लोचार्ट इथे ड्रॉ करते हळूहळू, तुम्ही त्याला समजून घ्या. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो नीट समजून घ्या. पहिला माझा बॉक्स काय लिहिला आहे मी? न्यूक्लिअर एनर्जी इन न्यूक्लिअर फ्यूल. याचा अर्थ काय? तुमचं न्यूक्लिअर फ्यूल काय आहे इकडे? येस, युरॅनियम आणि प्लुटोनियम ॲटम्सचे न्यूक्लियस. ओके, सो न्यूक्लिअर फ्यूल म्हणजे काय? युरॅनियम आणि प्लुटोनियम ॲटम्स. त्या ॲटममध्ये असलेली न्यूक्लिअर एनर्जी ला थर्मल एनर्जीमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे, बरोबर? आपण पहिले न्यूक्लिअर एनर्जीला थर्मल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतो. आणि हे कुठे होतं आहे? येस, रिॲक्टरमध्ये होतं. रिॲक्टरमध्ये तुमची फिजन प्रोसेस होईल आणि त्या फिजन प्रोसेसमुळे एनर्जी रिलीज होईल. ओके, आणि ही जी एनर्जी रिलीज झाली ती कुठल्या फॉर्ममध्ये रिलीज होईल? थर्मल एनर्जीमध्ये. सो बेसिकली ह्या पॉईंटपर्यंत काय झालं? न्यूक्लिअर एनर्जी होती न्यूक्लिअर फ्युएलमध्ये, त्याला आपण कन्वर्ट केलं थर्मल एनर्जीमध्ये. पुढे काय होतं आहे? बॉइलिंग वॉटर. येस, आता इथे बॉइलिंग वॉटर मी का लिहिलं याचा अर्थ काय होतो? इथे जी थर्मल एनर्जी रिलीज झाली, ओके, इथे हे स्टीम जनरेटरमध्ये ते जे पाणी आहे त्याला आपण हीट देऊन त्याला बॉईल करून त्याची स्टीम जनरेट करणार, राईट? म्हणून मी इथे ह्या प्रोसेसमध्ये तिथे वर बॉइलिंग वॉटर असा एक लेबल लिहिलेला आहे. पुढे बघूयात. कायनेटिक एनर्जी इन स्टीम. आता थर्ड पॉईंटचा अर्थ काय? आपण सेकंड पॉईंटपर्यंत न्यूक्लिअर एनर्जीला थर्मल एनर्जीमध्ये आणलेलं, राईट? आता ह्या थर्मल एनर्जीमुळे जे वॉटर बॉईल होईल त्या बॉइलिंग वॉटरमुळे ती जी स्टीम जनरेट होईल आणि त्या जनरेटेड स्टीममध्ये असलेली एनर्जी जी असेल त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो, राईट? तर ती कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम बेसिकली इथे जनरेट झाली. ह्याचा अर्थ असा होतो, आपण आधी पहिली पाचवी म्हणजे हा जो फ्लोचार्ट आहे तो टोटल 5 बॉक्सेसचा आहे. आपण तो कम्प्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करेल. ओके, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं आहे. न्यूक्लिअर एनर्जी गेटिंग ट्रान्सफॉर्म टू थर्मल एनर्जी, थर्मल एनर्जी गेटिंग ट्रान्सफॉर्म टू कायनेटिक एनर्जी इन स्टीम. ओके, पुढचा पॉईंट बघूया. आता ही जी स्टीम आहे ही स्टीम इथे येऊन टर्बाईनला रोटेट करेल, राईट? का? कारण त्याच्यामध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी ट्रान्सफॉर्म होऊन कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीममधनं कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईनमध्ये जाईल, बरोबर? आणि त्याच्यामुळे तो टर्बाईन रोटेट व्हायला सुरुवात होईल. आणि आपल्याला पुढची प्रोसेस माहिती आहे, राईट? एकदा टर्बाईन रोटेट झाला की मॅग्नेट रोटेट होतो, मॅग्नेट रोटेट झाला की फील्ड चेंज होते, फील्ड चेंज झाली की तिथे पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो आणि पोटेन्शियल डिफरन्स जनरेट झाला की इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. पुढचा पॉईंट बघू. कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. हा पॉईंट मी आत्ताच एक्सप्लेन केला, राईट? कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम गेट्स ट्रान्सफॉर्म्ड टू कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन. लास्टली एकदा ती कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन जनरेट झाली की ते टर्बाईन रोटेट झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड चेंज होते आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे तिथे पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होऊन इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. सो अगेन मी हे 5ही पॉईंट्स मी पुन्हा एक्सप्लेन करते. इकडे न्यूक्लिअर एनर्जी, न्यूक्लिअर फ्युएल, ती न्यूक्लिअर एनर्जी ट्रान्सफॉर्म होऊन थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. थर्मल एनर्जी पुढे कायनेटिक एनर्जी इन स्टीममध्ये जनरेट होते. कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम पुन्हा पुढे ट्रान्सफॉर्म होऊन कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन
ट्रान्सफॉर्म होते आणि त्याच्या पुढे ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. सो आय होप तुम्हाला हा पॉईंट इथपर्यंत ही पूर्ण स्लाईड समजली. खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो मेक शुअर तुम्हाला हे समजलेलं आहे. ओके, सो आता मी हा एक लहानसा फ्लोचार्ट तुम्हाला देत आहे जो खूप युजफुल आहे आणि तुम्हाला याने प्रोसेस अजून नीट समजेल. अगेन, न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन. ह्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर फिजन होतं आहे. ओके, आपण इथून स्टार्ट करूया. न्यूक्लिअर फिजन झाल्यानंतर ती जी एनर्जी जनरेट होते ती एनर्जी आपण स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटरला यूज करतो. बरोबर. सो इथे न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजनचा आपण ॲरो पुढे जाऊन सिस्टम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर इथे आणली. ओके, त्याच्या पुढे स्टीम टर्बाईन. ह्याचा अर्थ काय होतो, ही जी स्टीम जनरेट झाली आहे ती टर्बाईनला रोटेट करण्यासाठी यूज होते. राईट. त्याच्या पुढे जनरेटर. येस, एकदा टर्बाईन रोटेट झालं की जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी फॉर्म होते आणि येस जनरेटर, त्याच्यापुढे इलेक्ट्रिकल एनर्जी लिहिलं आहे मी. आता इथे हा जो फर्स्ट पॉईंट आहे इथे मी फ्युएल लिहिलं. फ्युएल म्हणजे काय, कोणते म्हणजे तुमच्या एनर्जीला सोर्स काय देतोय, कुठला सोर्स आहे. येस, युरॅनियम अँड प्लुटोनियम ॲटम्सचा न्यूक्लियस. ओके, सो या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये फ्युएल काय आहे तुमचं, युरॅनियम अँड प्लुटोनियम. युरॅनियम किंवा प्लुटोनियम ॲटमचा न्यूक्लियस. ओके, आता आय गेस हे सगळे ब्ल्यू बॉक्सेस आणि हा एक बॉक्स झाला. आता मी ह्या टॉपिकबद्दल बोलते की जिथे इथे सिस्टम ऑफ स्टीम फॉर जनरेशन फ्रॉम वॉटर, इथे आपली स्टीम जनरेट झाली, स्टीम यूज करून टर्बाईनही रोटेट झाला. पण एकदा हे काम झाल्यानंतर जसं आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये शिकलो की वन्स युअर स्टीम म्हणजे वन्स अ वर्क ऑफ स्टीम इज डन, आपण त्या स्टीमला पुन्हा कन्वर्ट करतो वॉटरमध्ये. राईट. म्हणून तिथे एक प्रोसेस असते ज्याला म्हणतो आपण सिस्टम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टीम बॅक इन टू वॉटर. याचा अर्थ काय, स्टीमला आपण पुन्हा वॉटरमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याला पुन्हा सप्लाय कुठे देतो. येस, पुन्हा स्टीम जनरेशनसाठी सप्लाय देतो. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल की ते आपण रियूज करतोय बेसिकली. ओके, कूल. सो आय होप तुम्हाला हा चार्ट समजला आहे. आता पुढे मी तुम्हाला एक लहानसा चार्ट देते हे लक्षात आणण्यासाठी की इथे एनर्जी कशी हळूहळू ट्रान्सफॉर्म होते. ओके, येस. इथे पहिल्या आपल्याकडे न्यूक्लिअर एनर्जी होती. कुठून आली न्यूक्लिअर एनर्जी, युरॅनियम आणि प्लुटोनियम ॲटम्समध्ये. ओके, सो ती न्यूक्लिअर एनर्जी कन्वर्ट होऊन थर्मल एनर्जीमध्ये आली. कशी आली, फिजन प्रोसेसमुळे. नेक्स्ट, ही थर्मल एनर्जी आपण कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीममध्ये कन्वर्ट केली. कशी कन्वर्ट केली, वॉटरला बॉईल करून त्याची स्टीम जनरेट करणं. सो त्या बॉइलिंग प्रोसेसमध्ये कायनेटिक एनर्जी, ही जी थर्मल एनर्जी आहे ती कन्वर्ट होऊन कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीममध्ये होते कन्वर्ट. ओके, नेक्स्ट, ही कायनेटिक एनर्जी इन स्टीम गेट्स कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. अँड लास्टली, वन्स दिस टर्बाईन स्टार्ट रोटेटिंग, तिथे इलेक्ट्रिक एनर्जी फॉर्म होते. सो खूप इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे हा आणि आय गेस तुम्हाला न्यूक्लिअर फिजन यूज करून जनरेट करणाऱ्या इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्समध्ये आणि थर्मल एनर्जी यूज करून जनरेट केलेली इलेक्ट्रिसिटी किंवा त्या इलेक्ट्रिक पॉवर प्लांट ह्या दोघांमधला समांतर किंवा यांचं जे सिमिलॅरिटीज आहेत हे तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला आहे आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.